खूप दिवसापासून चाललेलं की भेट व्हावी आपल्या दिंडीला, दादांची भेट फलटणमध्ये देखील यायचं ठरलेलं, पण काही कारणास्तव दादांना येता आलं नाही. तर मी दादांना विनंती करते की दोन शब्द तुम्ही तर आपल्या तुम्हाला वारीबद्दलचा काय एक्सपिरियन्स आहे किंवा इथं आल्यानंतर कसं वाटलं. हॅलो. ज्या माणसाने महाराष्ट्राला महाराष्ट्र नाव दिलं त्या माणसाचा महाराष्ट्र हा खरोखर महान असला पाहिजे. संत तुकोबरायांच्या अभंगातून जी विचारांची मळे फुलवली गेली अशा संत तुकोबरायांचा महाराष्ट्र हा खरोखर महान असला पाहिजे. फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचारांनी जी गरुड झेप घेतली अशा फुले, शाहू, आंबेडकरांचा महाराष्ट्र हा खरोखर महान असला पाहिजे. सिंहाचं काळीज, निदाडी छाती असे आपले छत्रपती, असे आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र खरोखर मान असला पाहिजे. आणि आज या महाराष्ट्राच्या पावनभूमीमध्ये, सुवर्णभूमीमध्ये, आपल्या वैकुंठात म्हणजे पंढरपुरात आपली भेट होते. याच्यापेक्षा मोठा भेट काय असावा. पांडुरंगाने ठरवलं ना जिथं भेट घालायची तिथं तो भेट घालायची. आपलं जसं वारीतून निघालं तसं कॉन्टॅक्ट चालू आहे. आपली बरेडमध्ये भेट झाली नाही, फलटणमध्ये झाली नाही, पण पांडुरंगाला हवं होतं की पंढरपुरातच भेट झाली पाहिजे. म्हणून तुमच्यासारख्या रुक्माई माझ्यासमोर आजोबा आहेत बसलेल्या, याच्यापेक्षा भाग्य मी मोठं काय समजतो. माऊली गेले 2 वर्ष आले मी वारी करतो. आयुष्यात मान सन्मान खूप कमवला, खूप माणसं कमवले, खूप पैसा कमवला, पण मनाला शांती ही फक्त मला आपल्या पंढरीच्या वारीत गेली. आणि सुख जे म्हणतो ना आपण ते पंढरीच्या वारीत. जो वारी करतो तो माणूस कुठेही सेटल होऊ शकतो, कुठेही राहू शकतो, कशातही राहू शकतो. त्याला पैशाचा अहंकार नाही. मी ज्यावेळेस वारकरी वारीला निघतो आळंदीहून, त्यावेळेस तो मला ते देऊन लागल का, मला वारा लागेल का, मला पाऊस लागेल का, मी आजारी पडल्यावर मला डॉक्टर असतील का, मला खायला 2 वेळची भेटेल का, हा कुठलाही विचार न करता वारकरी जसा पंढरपूरला निघतो. कारण ते डोक्यात काय असतं की मला जाऊन माझ्या पांडुरंगाला भेटायचं. त्यांनी एक ध्येय ठेवलेलं असतं, एक आश ठेवलेली असते. तसेच माझ्यासमोर एवढ्या तरुण युवती आहेत, ताई आहेत, मी त्यांना एकच सांगेल की तुमच्यात सुद्धा एक ध्येय असलं पाहिजे. तसं वारकरी ध्येय ठेवतो ना. आता तुम्ही निघताना काय ध्येय ठेवलं होतं की मला विठ्ठलाला भेटायचंय, बरोबर ना. कोणी कोणी ठेवलं होतं विठ्ठलाला भेटायचं का? असे झाले सगळं काय बरोबर नाही ना. विठ्ठलाला भेटायचं होतं ना. जसं आपण वारीचं आपलं प्रस्थान होतं आणि आपण म्हणतो की आपल्याला विठ्ठलाला भेटायचंय, आपण एक ध्येय ठेवतो. तसंच एक ध्येय आयुष्यात तुम्हाला काहीतरी करायचं हे पण ठेवलं पाहिजे. आज एवढा मोठा तुमच्याकडं समोर तुमच्या आदर्शस्तंभ आहेत म्हणा, तुमच्याकडे एक आदर्श व्यक्ती आहे की शून्यातून सगळ्या गोष्टी निर्माण केलेल्या आहेत. 300 ते 400 लोक ते वारीला घेऊन येतात. ही खूप मोठी ताकद आहे आणि ही ताकद पांडुरंगाने स्वतः त्यांना दिलेली आहे. कारण हे कोणाच्या पण नशिबात नाही आहे, हे कोणाच्या नशिबात नाही आहे. आज एवढ्या मोठ्या अनाथ मुलींना ते सांभाळतात, म्हणजे एक प्रकारची तुमची आई आहे ती. आणि आई होण्याचं भाग्य त्यांना ह्या वयात भेटलंय. अजून काय पाहिजे, बरोबर ना. काय वाटतं महाराज, हे कोणाच्या पण नशिबात आहे का? माझ्या नशिबात दिलंय का? जेव्हा ओळखतो की कोणाच्या नशिबात द्यायची नाही, कोणात ताकद आहे सांभाळायची, हे त्याच्यात देतो. ताईमध्ये ताकद बघितली पांडुरंगाने की हा ही मुलगी एवढ्यांचं भलं करू शकते, एवढ्याचं चांगलं करू शकते. ती ताकद पांडुरंगाने त्याच्यात दिली. आणि तेव्हा आज तुमच्यासारखं प्रपंच घेऊन त्या चालल्यात पुढं, बरोबर ना. आज तुम्ही मला बोलवलं, मान सन्मान दिला, तुमच्या सगळ्या गोष्टी ऐकल्या, मन भरभरून आलं की हा अजूनही या समाजात खूप चांगले लोक आहेत, त्यांना लोकांचं चांगलं झालेलं बघायचं. आजच्या युगात काय घेऊन बसलं तो? कोणी कोणाचं आहे का? आहे कोणी कोणाचं? लेख नाही बापाचा ना बाप नाही लेखाचा, बरोबर ना. पैसे अभावी, कशा अभावी, प्रॉपर्टी अभावी, सगळे एकमेकाच्या सत्य अभावी, एकमेकाचा स्वार्थ बघतात ते. पण कुठलाही न स्वार्थ ठेवता, कुठलाही स्वार्थ न ठेवता लोकांची सेवा करणे, याच्यापेक्षा मोठं भाग्य काय. म्हणजे पांडुरंगाने काही तुमच्यात दिलंय. तुमच्यात आम्ही आज रुक्माई बघतोय, विठ्ठल बघतोय, पांडुरंग बघतोय. प्रत्येकाला तुमच्याकडनं आशा आहे, तर हीच कार्य तुम्ही पुढं अचलित ठेवावं अशी मी माऊलीसाठी प्रार्थना करतो. तुमचं सर्वांचं भविष्य उज्ज्वल असावं, आरोग्य असावं, निरोगी असावं अशी विठू माऊलीसाठी प्रार्थना करतो आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो. ह्या वारीतच काय, इथून पुढच्या प्रत्येक वारीत तुमच्यासारख्यांची भेट व्हावं अशी विठू माऊलीला मी एक आशा करतो. जय हिंद, जय महाराज, रामकृष्ण. भेट आमची फलटणमध्ये ठरलेली, पण जिथं भेटायचं तिथं भेटतं. आणि मी तर म्हणते दादा तुम्ही खरं कीर्तनकारच व्हायला पाहिजे, म्हणजे माझ्यापेक्षा छान बोलताय तुम्ही. तर असं छान एवढं सुंदर असं व्यक्तिमत्व तुम्ही आल्या पाहिलं असेल.
100% नक्की नक्की शब्द द्या सर. हो, एवढं सुंदर बोलणं दादांचं. आणि तुम्ही बघितलं ना तर तुम्ही त्यांचे अकाउंटवर जाऊन व्हिडिओ बघा. साधं आपल्या म्हातारे बाबा असतील त्यांच्यासोबत व्हिडिओ आहेत, आजी असतील तर त्यांच्यासोबत व्हिडिओ आहेत, साधी माणसं त्यांच्यासोबत व्हिडिओ आहेत, पंक्ती जेवताना व्हिडिओ आहेत. म्हणजे एवढं मोठं व्यक्तिमत्व आहे, पण कुठंच तुम्हाला वाटणार नाही की एवढा मोठा माणूस आहे आणि हा साधा राहू शकतो. आणि दादांनी सांगितलं की वारी माणसाला जगायला शिकवते. म्हणजे कोणत्याही परिस्थितीमध्ये जो इथं वारीमध्ये राहू शकतो तो कुठेही राहू शकतो. म्हणून जीवनामध्ये कधी हार मानू नका. तसेच आपले ऋषी दादा या ठिकाणी उपस्थित आहेत, वेळात वेळ काढून या ठिकाणी. आज म्हणतात ना उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली. म्हणजे ज्यावेळी संत येती घरातोची दिवाळी दसरा. म्हणजे आमच्यासाठी तुम्ही आज घरी आलाय तेच दिवाळी आणि तोच दसरा आहे. म्हणजे आमची खऱ्या अर्थाने आषाढी सोहळ्याची म्हणजे आषाढी सोहळा आज साजरा झाला असं म्हणायला काय हरकत नाही. तर या ठिकाणी आपल्या छोटासा सन्मान आपल्या दिंडीतर्फे आपले सचिन दादा असतील, त्यांच्यासोबत आलेली त्यांची सहकारी मंडळी असतील आणि ऋषी दादा असतील. आपण 2 मिनिटं ऋषी दादांना देखील बोलायला लावूयात की दादा तुम्ही देखील या ठिकाणी उपस्थित 2 मिनिटं तुम्ही तुमचं या ठिकाणी